आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आशु, ठीक आहेस का आता? हे बघ आशु, तू बोल। अरे मनात जे काही येते ना ते सगळं बोल। तू असा राहिलास की जास्त भीती वाटते। मी काय बोलू शिवा? आता आज ती लोक, अगं ती लोक माझं ऐकतच नव्हती। ती मला मारायला आली होती, त्यांना मला मारायचं होतं आणि मी सांगत होतो त्यांना की माझी चूक नाहीये, मी काही केलं नाहीये, तरी ती मला मारायला येत होती। बरं झालं तू आलीस। तू आली नसतीस ना शिवा तर आज मी नसतो इथे, सगळं संपलं। ऐक ना आशु, असं रडू नको बरं। हारायचं नाही आपल्याला। तू खंबीर राहा बरं। तू काहीच चूक केलेली नाहीयेस। तू निर्दोष आहेस अरे, हे स्वतःलाही सांग, कळतंय का? आपण आहोत सगळे एकत्र, काही होणार नाही। आणि ही लोक अरे आज चांगलं बोलतील उद्या वाईट बोलतील असं चालूच राहणार आहे। तू नको त्यांच्याकडे लक्ष देऊ। मला राहून राहून एकच गोष्ट कळत नाहीये की मी एकच पेग विस्की प्यायली ग, तरी मला का असं झालं? मला काय आठवतच नाहीये। आता मी कितीतरी वेळा असं पितो। मला आशु ऐक ना आशु, तू शांत हो। आता तू काहीही विचार करू नकोस, शांतपणे झोप। बाकी सगळं मी बघते काय करायचं ते। हा, तू झोप आता, आपण सकाळी बघू काय करायचं। हा, तू असं रडू नको। चल ये झोपायला, ये। झोपला ना? झोपला आता तरी, पण सीताई आशूला खूप त्रास होतोय। आता पण रडत रडतच झोपला। काय ते, हे सगळं लवकर संपायला पाहिजे। घे। हे काय? तुझी ओळख, तुझी ताकद आहे ही। असं अचानक का? कारण याची नितांत गरज आहे शिवा। बघ, पुढच्या 24 तासात असं काहीतरी कर की ज्यामुळे आशूवर असणारे सगळे आरोप खोटे सिद्ध होतील। मी आहे आशू बरोबर, तू काळजी करू नकोस। हे बघा सीताई, मी सगळं करते, पण काहीतरी मिळायला पाहिजे। आशू म्हणतो त्याला काहीच आठवत नाही, पण काहीतरी क्लू मिळाला ना तर गोष्टी सोप्या होतील आणि काहीतरी असणार आहे, एवढं नक्की। शिवा, मला माझा मुलगा परत हवाय। तुझ्या आतली जुनी शिवा जागी कर। मला माझी सून दुर्गेच्या रूपात बघायची। घे। काय ग, काय झालं? सीताई, मला ना एक गोष्ट वाटते, ती मी उद्या मांजाशी जाऊन बोलते। शेवटची संधी आहे शिवा आपल्याकडे। 7च दिवसांची मुदत आहे, काहीतरी करायला हवं। आपल्या हातात काही राहणार नाही तर। सीताई, मी तुम्हाला प्रॉमिस करते, आशूला निर्दोष मी सिद्ध करणार। तुम्ही काळजी नका करू। शिवा, मला पूर्ण विश्वास आहे, तू करून दाखवशील। फक्त हे सगळं करताना स्वतःची काळजी घे हं बाळा। मला माझा मुलगा महत्वाचा आहे, पण माझी सून सुद्धा महत्वाची आहे। हे बघा, मी तुम्हाला सगळी माहिती सांगितलेली आहे। तुम्ही परत परत काय विचारता? यातून काहीही साध्य होणार नाहीये। बरोबर आहे तुमचं साहेब, पण
पण आशू पण एकच गोष्ट बोलतोय की एखादा पेक प्यायल्यानंतर त्याला नाही एवढी चढत. मग असं कसं होईल सांगा तुम्ही. प्लीज डॉक्टर, तुम्ही एकदा पुन्हा रिपोर्ट चेक करा ना. काय आम्ही ओळखतो आशूला, तो इतकी शुद्ध हरपेपर्यंत दारू नाही पितो, काहीतरी गडबड आहे. प्लीज प्लीज आम्हाला मदत करा. प्लीज, खरंच तुमचे खूप उपकार होतील. प्लीज एकदा बघा. ठीक आहे, मी चेक करतो. हे बघा, त्यांच्या ब्लडमध्ये अल्कोहोल सापडलंय आणि त्याबरोबर ड्रग सुद्धा आहे. काय म्हणजे? ते काय असतं? ड्रग्सचा एक प्रकार आहे. त्याच्यामुळे काय गुंगी येते आणि झोप सुद्धा येऊ शकते. त्यांच्या ब्लडमध्ये हे बऱ्यापैकी प्रमाणात आहे, त्याच्यामुळे त्यांना काही आठवत नसेल. अहो डॉक्टर, तुम्ही हे आधी का नाही सांगितलं मग? हा, अहो, मला विचारलं अल्कोहोल आहे का, म्हणून मी तेवढीच माहिती दिली. अहो डॉक्टर, पण हा त्याचा आयुष्याचा प्रश्न आहे ना. त्या बिचाराला हेच वाटतं की तो दारू पिऊन बेशुद्ध झाला होता. हे बघा, सॉरी. शिवा, हे रिपोर्ट घेऊन आपण जाऊयात. ही खूप मोठी लीड आहे. नाही नाही, थांब जरा, मला अजून विचारायचं त्यांना. डॉक्टर हे बघा, हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितले, आम्ही तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ही केस बंद करू शकत नाही आणि तुम्ही इथे येऊन तुमचा वेळ वाया घालवताय. ठीक आहे, तुम्ही माझ्यावर नका विश्वास ठेवू, पण एकदा त्या मुलीची तरी चौकशी करा ना, म्हणजे तुम्हाला खरं काय ते कळेल. तुम्ही मला माझं काम शिकवू नका. तुम्ही आधीच चुकीचं वागल्यात. आता मी तुमच्या बोलण्यात येऊ शकत नाही. ठीक आहे, आम्ही निघतो. मग तुम्हीच सांगा, आशू निर्दोष हे आम्ही कसं सिद्ध करू? तू कोण त्याचा मित्र आहे मी त्याचा, आणि माझ्या मित्राला मी चांगलं ओळखतो. हे बघ, तुझा मित्र निर्दोष नाहीये आणि तसे पुरावे पण आहेत. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तो वाचणार नाही. पण तरी तुम्हाला प्रयत्न करायचे असतील, कोर्टात जा, वकील बघा, पण मला त्रास देऊ नका. या आरोपीपेक्षा तुम्ही जास्त त्रास दिलाय माझ्या डोक्याला. ठीक आहे, मग त्यासाठी ना तुम्हाला थोडा त्रास देणार आहे मी, आणि त्याचा त्रास खूप होईल तुम्हाला. हो का? काय करणार आहे तुम्ही? काही करणार नाही, केलंय ते बघा. उठ. अरे झोपायला काही खरं वाटलं काय? आता उठ, तू किती दोन देऊ? अरे उठ रे बाबा. हे काय केलं तुम्ही? मी काहीच नाही केलं. मी पाणी दिलं फक्त प्यायला. साहेब, थोडं पाणी मिळेल का? पाणी? हां. हे घ्या ना, हे घ्या. दे ना, अरे मांजा. थँक्यू. हां, वेलकम. हे बघा, तुम्ही काय केलं ते सांगा, नाहीतर आत टाकेन तुम्हाला. साहेब, आता तो माणूस उठल्यावरच सांगू शकेन काय केलं ते. म्हणजे 4-5 तास तरी लागतील त्याला उठायला. काय मांजा? हो, परफेक्ट टायमिंग. काय? हो.